परवा दिवशी काश्मीरमध्ये मधील पहलगाम या ठिकाणी 1948 पासून जो आपला शत्रू राष्ट्र पाकिस्तान आहे अनेक प्रकारची आक्रमण केली, परंतु जो पहलगाममधला जे भ्याड हल्ला होता, जो अतिरेकी हल्ला होता, जो मानवतेच्या विरुद्ध हल्ला होता, जो आपल्या देशावर हल्ला होता, त्या हल्ल्याचा जाहीर निषेध यासाठी करायचा की आतापर्यंत काय गोष्टी भ्याडच होत्या, परंतु आता जो स्थळ त्याचा खाली खालावलेला आहे, त्याचा जो दर्जा गेलेला आहे, त्याला आता उत्तर देण्याची वेळ भारत सरकारवर आलेली. धर्म विचारून जर एखादा कुठल्या धर्माचा व्यक्ती जर करत असेल तर तो अख्ख्या मानव जातीला काळीमा आहे. आणि ह्या मानव जातीच्या काळीम्याला इस्लाममध्ये किंवा मुसलमानामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. अशा माणसांना या देशामध्ये कब्रस्तान सुद्धा त्यांना भेटलं नाही पाहिजे, या प्रकारचा निषेध त्यांचा केला पाहिजे. आज काश्मीरमध्ये आपण जर बघितलं, ज्यापासून आपल्या देशाची फाळणी झाली, 1948 असेल, 1965 असेल, 1971 असेल, त्यानंतर कारगिलचा प्रश्न असेल, त्यानंतर क्रॉस बॉर्डर टेररिझम ज्याला आपण म्हणतो की सीमेपलीकडचा आतंकवाद, या भारत सरकारला एकच विनंती आपण इंदापूरकर म्हणून करूया की जो क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे काश्मीरमधला, तो संपलाच पाहिजे. त्याचा आता ऑपरेशन झालंच पाहिजे, त्याचा एक शेवटचा बिमोड झालाच पाहिजे. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी थांबणार नाहीत. अशा प्रकारचा संदेश शत्रू राष्ट्राला आपण दिला पाहिजे. आज इंदापूरकर म्हणून जे जे काय आपल्याला देशासाठी करता येईल त्यासाठी सर्वप्रथम आपण सर्वजण पुढे जाऊ. आणि एक विनंती तुम्हाला सर्वांना करतो की या गोष्टीचा निषेध योग्य पद्धतीने आपण या इंदापूर शहरामध्ये केलेला आहे. अशा प्रकारच्या घटनेचा मी माझ्या समाजातर्फे तीव्र निषेध करतो आणि भारत सरकारला एक विनंती करतो की जो आज कॅबिनेटची बैठक आहे, सर्वपक्षीय बैठक आहे, तर आमच्या बी ह्या भावना आहेत एका इंदापूरकर म्हणून की या गोष्टीचा कायमचा विषय भारत सरकारने तो संपवावा. तो दहशतवाद्यांना त्यांच्या जागा दाखवली पाहिजे आणि या भारत भूमीवर जे काय आक्रमण करतात जगण्याचा अधिकार नाही. 5-6 दिवस झाले आणि त्या पुरुष माणसाला पुढे घ्यायचं, महिलेच्या समोर त्याची हत्या काय व्हायची, ही नपसंत लोकांची लक्षणं आहेत. अशा लोकांचा निषेध करतो. आणि ज्या घरामध्ये ही दुर्दैवी हत्या झालेली शहीद म्हणून आपण त्यांना, जे देशासाठी त्या काश्मीरमध्ये गेले, छाती ठोकून त्या ठिकाणी गेले, हा भारत भूमीचा भाग आहे, निसर्गाने सौंदर्याने नटलेला भाग आहे. आम्ही त्या ठिकाणी आमच्या भूमीवर आम्ही जाणार. आणि अशा लोकांना, त्या लोकांनी हत्या त्यांची केलेली आहे, त्यांचा पुन्हा एकदा निषेध करतो. आणि या ठिकाणी जे शहीद झाले, ज्यांची हत्या झाली, त्यांच्या कुटुंबियाबरोबर आम्ही आहोत आणि त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय भारत. आणि एक घोषणा द्या, पाकिस्तान मुर्दाबाद.